नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे। तर शेतकरी मित्रांनो, मी सध्या चिखलदरा इथे आलेलो आहे आणि आपण मागे बघू शकता जो भारतातील पहिला स्कायवॉक आहे, काचेचा पूल, तो बनताना दिसत आहे आणि त्याचं बरंचसं काम झालेलं आहे। तर जवळपास 407 मीटरचा स्कायवॉक आहे आणि आशिया खंडातील जवळपास पहिला सर्वात मोठा स्कायवॉक म्हणून तयार होताना दिसत आहे। त्यावर जे काचेचा पूल राहील तो साधारण 100 मीटर या अंतरावर राहील। आपण बघू शकता सध्या भरपूर असं धुकं झालेलं आहे आणि कालपासून वातावरणामध्ये बराचसा फरक झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण 20 तारखेला जो अंदाज दिलेला होता की 1 जुलै ते 4 जुलै दरम्यान राज्यात बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे। तर काय झालंय शेतकरी मित्रांनो की 2 दिवस अगोदरच बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं तयार झालेला आहे आणि मान्सून ट्रफ पण सध्या पश्चिम मान्सून ट्रफ आहे तो सौराष्ट्र, कच्छ तसेच इकडे मध्य प्रदेश वरून गेलेला असल्यामुळे विदर्भात आज कालपासून वातावरणामध्ये बराच फरक जाणवायला लागलेला आहे। असा पाऊस सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस आहे तो आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये खूप चांगला असा बरसणार आहे आणि ज्या अजूनही जे बरेचसे क्षेत्र आहेत की जिथे पिकांना पाऊस अत्यंत आवश्यक आहे, त्या भागांना सुद्धा आजपासून सुरुवात होणार आहे। तर पुढील परिस्थिती बघितली तर जो आपण एक मराठवाड्यामध्ये थोडं चिंतेचं वातावरण सांगितलं होतं की काही भागामध्ये पाऊस नसणार आहे, पण त्या भागामध्ये सुद्धा आज आता इथून इकडे पुढे या आठवड्यामध्ये पाऊस होताना दिसत आहे। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, हा लक्षात घ्यावा। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण डिटेलमध्ये एक अंदाज बघूया नेमका आज राज्यामध्ये पावसाचं वातावरण कुठे राहील आणि ते कशा प्रकारे राहील। तर पश्चिम विदर्भाचा जर विचार केला तर काल संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी रिमझिम स्वरूपात पाऊस सुरुवात झालेला आहे आणि आज साधारण 10:30 पासून बऱ्याच ठिकाणी पावसाचा वेग हा वाढताना दिसत आहे। तर पूर्व विदर्भामध्ये पण बऱ्याच दिवसापासून जो प्रतीक्षित भाग आहे, जसं नागपूर जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये अजूनही बऱ्याचशा ठिकाणी पेरण्या बाकी राहिलेल्या आहे। पण शेतकरी मित्रांनो, काळजी नसावी, या 2 दिवसामध्ये आपणास भरपूर असा चांगला पाऊस होणार आहे आणि आपल्या पेरण्या ह्या साधतील। तर जर इकडे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये लातूर, नांदेड जो भाग आहे, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या परिसरामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्या पेरण्या केलेल्या आहे, काही जणांची पिके हे जमिनीच्या वर आलेली आहे, पण त्यांना थोडा तरी पावसाचा जर पाऊस जर पडला तर त्या पिकांना एक प्रकारचं जीवनदान मिळेल। पण काळजी नसावी, आज बऱ्याचशा भागामध्ये जिथे पाण्याची गरज आहे, ज्या पिकांना पाण्याची गरज आहे त्या भागांना आज पाऊस होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दक्षिण मराठवाड्याचा जर विचार केला तर धाराशिवचा जो भाग आहे, लातूरचा जो भाग आहे, तसेच बीड जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे, या भागामध्ये आज बरंचसं असं चांगलं पावसाचं वातावरण अनुकूल दिसत आहे आणि बऱ्याचशा जे शेतकऱ्यांचे जे मेसेज आलेले, कॉल येऊन गेलेत की सर आमच्याकडे हवा तसा पाऊस झालेला नाही आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची अत्यंत गरज आहे। तर आज बऱ्याच चांगला असा पाऊस सध्या तरी दिसत आहे आणि नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर नगर जिल्ह्यामधील पाथर्डी, संगमनेर या भागामध्ये पण आज पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे। तसेच मध्यनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये आज मालेगाव वगैरे, सटाणा, चांदवड, मनमाड वगैरे या परिसरामध्ये चांगला पाऊस दिसतोय। इकडे उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला, जळगाव जिल्ह्यामध्ये तर काही विशेष असं सांगायची गरजच नाही, कारण की रोज त्यांना चांगला पाऊस होतोय। पण जामनेर वगैरे जो तालुका आहे त्यामध्ये अजूनही बऱ्याचशा भागामध्ये पाऊस बाकी होता, तो त्या भागामध्ये पण आज पाऊस चांगला राहील। तर इकडे थोडे नंदुरबारचा जर विचार केला तर त्यांना सकाळपासूनच रिपरिप बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, राहिला प्रश्न कोकण किनारपट्टी, तर कोकण किनारपट्टीमध्ये तर पाऊस असणारच आहे। तसेच जो खाली पश्चिम महाराष्ट्रात जो खाली भाग आहे, दक्षिण जो भाग आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आज पावसाचं थोडं उघडीप बघावंच मिळेल। पण इतर जर बघितलं तर राज्यामध्ये आज पावसाचं वातावरण हे चांगलं राहील आणि 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान राज्यात जोरदार असा पावसाचा एक स्पेल आपल्याला बघावंच मिळेल। तर पुढील परिस्थितीबद्दल आपण एक वर्णन करूया। शेतकरी मित्रांनो, काय होते की जुलै महिन्यामध्ये एका मागोमाग 4 कमी दाब हे बनताना दिसत आहे। सध्याचा कमी दाब जो आहे तो आज 5:30 वाजता बनलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये 29 तारखेला। पुढील कमी दाब जो आहे तो 3 तारखेला बनत आहे आणि नेक्स्ट कमी दाब जो आहे तो 7 तारखेला बनताना दिसत आहे। तर हे जे तिन्ही कमी दाब आहे, जर आपण बघितलं तर शक्यतोवर म्हणजे तिन्ही कमी दाब जे आहेत शेतकरी मित्रांनो, तर याचा जो मार्ग आहे तो विदर्भाकडनं मध्य प्रदेश मार्गे उत्तर भारताकडे जातोय। पण या तिन्ही प्रणालीचा जो आहे तो फायदा तो मराठवाडा
विदर्भ तसे उत्तर महाराष्ट्र या भागांना देऊन जाणार आहे हे नक्कीच। वातावरणामध्ये जर काही बदल झाला तर आपण त्याबद्दल एक अपडेट देऊया, पण तुर्तास हा अंदाज लक्षात घेऊन आपले शेतीचे कामे करावे। धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा।